वैजू आज काय खायचंय ग? आज ना मला थालीपीठ खावंसं वाटतंय. थालीपीठ. संसारात पावला पावलावर आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण सासूच्या रूपात जर दुसरी आई भेटली तर सासरसुद्धा अगदी माहेरसारखं वाटायला लागतं. जेव्हा सासूबाई आपुलकीने विचारतात, वैजू आज तुला काय खायचंय ग, तेव्हा मनात अलगद एक जिव्हाळा दाटून येतो. मीही सहज हट्ट करून बसले, आई आज गरमागरम थालीपीठ खावंसं वाटते. मग काय, आईंच्या हाताची जादू आणि माझी छोटीशी मदत, दोन्ही एकत्र आल्यावर थालीपीठाला वेगळाच सुवास आला. पण खरं सांगू, पदार्थाची चव फक्त मसाल्यांमध्ये नसते, तर तो बनवणाऱ्याच्या प्रेमात असते. तव्यावर भाजणाऱ्या त्या थालीपीठाचा खमंग वास, वर सोडलेल्या साजूक तुपाची धार फक्त पोटच नाही तर मनही तृप्त करून गेली. आईंच्या हाताने बनवलेल्या या थालीपीठात मायेचा असा काही स्वाद होता जो जगातील कोणत्याही हॉटेलच्या खाण्यात मिळणं शक्यच नाही. याच छोट्या छोट्या आठवणी तर मनात घर करून राहतात.